विचारांना, कार्याला आणि कृतींना प्रथमतः आम्ही विनम्र अभिवादन करतो. या सर्व मान्यवरांच्या चरणी नमनी आपला माथा शब्दसुमनांनी आरंभूया डोळ्याची गाथा, शब्दसुमनांनी आरंभूया डोळ्याची गाथा. प्रथमतः आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी जे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत विदर्भातील नामवंत व्यक्तिमत्व, साहित्यिक, विचारवंत, कथाकार, कादंबरीकार, कवी, आदरणीय सन्माननीय गुरुवर्य रामराव मुसळे सर यांना अशी विनंती करतो श्री गुरुवर्य रामराव मुसळे सर, रामराव गंगाराम मुसळे सर हे मराठीतील प्रतीक कवी, लेखक, कादंबरीकार आणि कथाकार आहेत. सरांच्या जवळजवळ 12 कादंबऱ्या आहेत. प्राध्यापक डॉक्टर विजय मेरसिंह जाधव सर, राजस्थान महाविद्यालय वाशिम. सरांचं शिक्षण MA मराठी PhD आहे. सर PhD चे मार्गदर्शक सुद्धा आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 7 विद्यार्थी या ठिकाणी PhD करत आहेत, डॉक्टरेट करत आहेत. सरांचे अनेक ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित आहेत. अस्वस्थ दांडा, गुरवेना, बंजारा शोध निबंधाचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. येत्या 29 तारखेला सरांची ॲग्री मध्ये PhD झालेली आहे. सर चांगले व्याख्याते आहेत, वक्ते आहेत आणि चांगले लेखक आहेत. तेवढंच नव्हे तर आमच्या मॅडम आदरणीय प्राचार्य सौ मंजुषा देशमुख मॅडम यांच्याविषयी सांगायचं झाल्यास आमचं कन्या कनिष्ठ महाविद्यालय आणि कन्या भारत माध्यमिक कन्या शाळा ही वाशिम जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण शाळा म्हणून आम्ही गोविंद प्रभू भावसार म्हणजे मोठे बंधू यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तुझी मान सन्मान करावा. आदरणीय भगवान दैत्य सर या पुस्तकाला एक नवं रूप देण्यासाठी सदोदित आशाताईंना त्यांचं मार्गदर्शन असलं असे आदरणीय भगवान दैत्य सर त्यांचा एक उचित मान सन्मान होत आहे. सर आमच्या भारत माध्यमिक या ठिकाणी मराठी विषयाचं अध्यापनाचे कार्य करतात आणि सरही त्याचं या ठिकाणी भावसार सर पुष्पगुच्छ, शाल आणि रुधिराच्या स्पंदनातून हा काव्यसंग्रह देऊन या ठिकाणी येतो. त्यानंतर आता सरांनी या ठिकाणी कविता सादर केली. इकडे बघा. धन्यवाद मॅडम. मुलींचा या ठिकाणी सन्मान होत आहे.